उपासकांना ब्रह्मलोक प्राप्ती। त्याचप्रमाणे इच्छेच्या भेदाने पंचायतनापैकी कोणत्याही एका देवाची उपासना केली असता त्या सर्व उपासकांना ब्रह्मलोकाची प्राप्ती होते। जे मध्यम अधिकारी आहेत, ज्यांना बुद्धिमांद्यादी दोषामुळे तत्वमसी महावाक्याच्या द्वारा दृढ अपरोक्ष आत्म साक्षात्कार करण्याची योग्यता नाही, अशा लोकांनी ब्रह्माला ज्ञेय करण्याऐवजी ब्रह्माला ध्येय केलं आणि त्या ब्रह्माची उपासना केली। तर आतापर्यंत त्यांनी समन्वय सांगितला की एकाच सर्व ग्रंथाचे कर्ते व्यासमुनीच आहे आणि त्यांचं तात्पर्य अमुक एक देव श्रेष्ठ आहे असं त्या पुराणामध्ये सांगण्यातलं नसून त्या ठिकाणी कारण ब्रह्म सांगायचे। ज्यावेळेला गणेश श्रेष्ठ सांगितलं तेव्हा गणेशाचे कारण ब्रह्म आणि इतर देवतांची कार्यब्रह्माच्या रूपाने कल्पना सांगितलेली आहे। तर याचा अर्थ इतर देवतांचा त्याग सांगण्यात त्यांच्या उपासनेचा त्याग सांगण्यात तात्पर्य नसून जे काही आपलं इष्ट दैवत आहे त्याची उपासना करा हे सांगण्यात तात्पर्य। नाही निंदा निंदितुम प्रवर्तते किंतु विधेयम स्तोतुम। आता उपासना कोणी शिवाची, कोणी गणेशाची, देवीची किंवा विष्णूची, सूर्याची, अशा 5 प्रकारच्या उपासना सांगितल्या। ह्या वेदाला संमत अशाच प्रकारच्या उपासना आहेत। तर त्यापैकी हे जे उपासक असतात ते उपासना केल्यानंतर त्यांना तर दृष्ट फलमोक्ष प्राप्त होत नाही, मग त्यांना अदृष्ट असणाऱ्या ह्या ब्रह्मादी लोकामध्ये ते जातात किंवा ब्रह्मलोकामध्ये जातात। तर उपासकांना ह्या ब्रह्मलोकाची प्राप्ती कशी होते याविषयी आता चिंतन सांगतात। जे उपासक ज्यांनी ब्रह्माला ध्येय करून जीवनभर वेदाने, स्मृतीने किंवा पुराणाने किंवा संत वाङ्मयाने सांगितल्याप्रमाणे आपले एकाच इष्ट देवतेची कारण ब्रह्माची उपासना ज्यांनी केली त्यांचं पुढची गती, मरणोत्तर गती काय होते, तर ते ब्रह्मलोकाला प्राप्त होतात। त्या प्राप्त होण्याचा प्रकार कसा ते आता सांगतात। हे सर्व विचार जो आहे तो उपनिषदामध्ये आलेला आहे आणि भाष्यामध्ये त्याचं विस्ताराने किंवा आनंदगिरी टीकेमध्ये त्याचं विस्ताराने वर्णन केलेलं आहे आणि यामध्ये हा विषय अत्यंत संक्षेपाने सांगितला, पण मार्मिक रीतीनं रहस्यात्मक भाग स्पष्ट करून सांगितला। तर उपासकांना ब्रह्मलोक प्राप्ती, त्याप्रमाणे इच्छेच्या भेदाने पंचायतनापैकी कोणत्याही एका देवाची उपासना केली असता। इच्छा भेद आहे, कोणाला देवीची उपासना आवडते, कोणाला गणेशाची, कोणाला शिवाची, तर प्रत्येकाच्या इच्छेमध्ये भेद आहे। पुन्हा जे लोक अशा प्रकाराने उपासना करतात ते पंचायतन पूजा, काही ठिकाणी अजूनही सर्व देवतांची एकत्र उपासना करतात। काल आपण थोडं पाहिलं, मला वाटतं पंचायतन पूजा त्याला म्हणतात। पण ह्या पंचायतनापैकी कोणत्याही एका इष्ट देवतेची जरी उपासना केली तर ते लोक मरणोत्तर ब्रह्मलोकाला प्राप्त होतात। त्या सर्व उपासकांना ब्रह्मलोकाचीच प्राप्ती होते। तेथे भोग भोगल्यानंतर विदेह मोक्ष होतो। हे सर्व उपासक, अर्थात कोणते उपासक, निष्काम भावनेने उपासना केलेले ते सर्व मुमुक्षु, म्हणजे त्यांना पाहिजे मुक्तीच, परंतु मुक्ती म्हणजे ज्याला जीवनमुक्ती म्हणतो आपण, ती जीवनमुक्ती तर त्यांना इथं प्राप्त झाली नाही, कारण जीवनमुक्तीचं साधन आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञान, ते त्यांना प्राप्त झालं नाही। मग त्यांनी अहंग्रह उपासना किंवा हे पंचायतन देवता, लय चिंतन आदी करत गेले आणि त्यानंतर त्यांना देहपातानंतर ब्रह्मलोकाची प्राप्ती होते। तेथे भोग भोगल्यानंतर विदेह मोक्ष होतो। आता ब्रह्मलोकात गेल्यानंतर ते लोक ब्रह्मदेवाचं जेवढं आयुष्य आहे तोपर्यंत त्या ब्रह्मलोकामध्ये राहतात आणि कल्पांताच्या वेळेला ब्रह्मदेव जेव्हा मुक्त होतो त्या ब्रह्मदेवाबरोबर हे लोक मुक्त होतात। तिथे त्यांना श्रवण मननादी करण्याची आवश्यकता राहत नाही। म्हणजे उपासकांची गती अशी होती की ब्रह्मलोकाला जेव्हा ब्रह्मदेव मुक्त होतो कल्पांताच्या वेळेला, त्याच्याबरोबर हे लोक मुक्त होतात, म्हणजे कसे होतात, विदेह कैवल्याला प्राप्त होतात। अर्थात ज्ञान होऊनच तिथे त्यांना मी ब्रह्म आहे असं ज्ञान होतं आणि ते विदेह कैवल्याला प्राप्त होतात। जरी विष्णूच्या उपासनेने वैकुंठ लोकाची प्राप्ती पुराणात सांगितली आहे, ब्रह्मलोकाची सांगितली नाही, तरीही उत्तम उपासक विदेह मुक्तीचेच अधिकारी असतात। म्हणून ते सर्व उपासक देवयान मार्गाने
ब्रह्मलोकी जातात. आता काही ठिकाणी असं सांगितलं की विष्णूचे उपासक वैकुंठ लोकाला जातात किंवा भगवान शिवाचे उपासक हे कैलासाला जातात असं सांगितलेले. तरी सुद्धा त्या ठिकाणी जो वैकुंठ लोक आहे त्याचा अर्थ काय घ्यायचा? ब्रह्मलोक असा अर्थ घ्यायचा. तो ब्रह्मलोकच विष्णू तिथं जाण्यासाठी उपासकांचा जो मार्ग आहे एकोणता धूम्र मार्ग आणि देवयान मार्ग. तर देवयान मार्गाने ते ब्रह्मलोकापर्यंत जातात. त्यांचा मार्ग तो ब्रह्मलोकच विष्णूच्या उपासकास वैकुंठ लोक प्रतीत होतो आणि आपणासह सर्व लोक चतुर्भुज प्रतीत होतात. ते सर्व जातात एकाच लोकाला, ब्रह्मलोकाला. परंतु ज्यांनी विष्णूची उपासना केलेली आहे त्यांना त्या ठिकाणी त्या ब्रह्मलोक हा वैकुंठ आहे, तिथले सर्व लोक चतुर्भुज आहेत असं त्यांना भासतं. याच रीतीने शिवोपासकालाही तोच ब्रह्मलोक कैलासाप्रमाणे प्रतीत होतो आणि आपणासह सर्व लोक त्रिनेत्र प्रतीत होतात. आपण म्हणतो की शिवाचे उपासक कैलासाला प्राप्त होतात, तर ते कैलासाला प्राप्त होतात म्हणजे ब्रह्मलोकालाच प्राप्त होतात. परंतु विष्णूच्या भक्तांना त्या ठिकाणी सर्व चतुर्भुज दिसतात आणि यांना म्हणजे आपल्यासह सर्व चतुर्भुज दिसतात आणि जे शिवोपासक आहेत त्यांना त्या ठिकाणी तो कैलास लोक वाटायला लागतो आणि सर्व आपणासह सर्व त्रिनेत्र म्हणजे ते भस्मवटी, रुंडमाळा, हाती, त्रिशूळ, नेत्री, ज्वाळा, गजचर्म, व्याघ्रांबर सर्व लोकांना अशा प्रकारचं भगवान शंकराची प्रतीती येते. याप्रमाणे सर्व उपासकांना ब्रह्मलोकच आपापल्या उपास्य रूपाने तत्तदाकार प्रतीत होतो. आणि मग देवीचे उपासक किंवा गणेशाचे उपासक, सूर्याचे उपासक त्यांना जो ब्रह्मलोक तो आपापल्या इष्ट देवतेच्या रूपाने आपणासहित प्रतीत होतो. कारण असा एक नियम आहे की देवयान मार्गाशिवाय दुसऱ्या मार्गाने जो जातो त्यास पुन्हा संसारात यावे लागते आणि देवयान मार्ग फक्त ब्रह्मलोकासच जातो. याचं वर्णन असं आहे की वेदामध्ये देवयान मार्गाने जाणाराच ब्रह्मलोकाला जातो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेले पुन्हा पुनरावृत्तीला प्राप्त होतात. म्हणजे याचा अर्थ हे सर्वच्या सर्व उपासक कोणत्या मार्गाने जातात? देवयान मार्गाने जातात. म्हणून विदेह मोक्षास योग्य असे उपासक सर्व ब्रह्मलोकासच जातात. त्या ब्रह्मलोकी असा अद्भुत महिमा आहे की उपासकाच्या इच्छेनुसार सर्व सामुग्री सहित हा ब्रह्मलोकच त्यास प्रतीत होतो. तर जेवढे जेवढे देवीचे उपासक असो, गणेशाचे, सूर्याचे, शिवाचे किंवा विष्णूचे, हे सर्वच उपासक त्या देवयान मार्गाने ब्रह्मलोकाला जातात आणि त्या ब्रह्मलोकाचा असा महिमा आहे की त्याला त्या देवयान मार्गाने गेलेल्या प्रत्येक मनुष्याला त्या ठिकाणी तो ब्रह्मलोक हा आपापला लोक म्हणजे वैकुंठ लोक, कैलास लोक आणि आपले इष्ट देवतेसहित आणि त्या इष्ट देवतेचं आणि आपलं स्वरूप एकच आहे अशा प्रकारे त्यांना प्रतीतीला येतो. अशा रीतीने 5 देवाच्या उपासनेचे फल सर्वात समानच होते. या पंचदेवतापैकी ह्या वैदिक देवता वेदाने सांगितलेल्या देवता आहेत. कोणते आपण म्हणतो ना जानाई, जोखाई, तर हे सगळ्या ज्या मनाने कल्पलेल्या देवता आहेत त्यांचा हा विषय नाही. वेदाने सांगितलेल्या ज्या देवता आहेत तर त्या वैदिक देवतांचं पूजन करणारे सर्व, आराधना करणारे, उपासना करणारे सर्व देवयान मार्गाने ब्रह्मलोकालाच प्राप्त होतात आणि नंतर त्या सर्वांना विदेह मोक्ष प्राप्त होतो. आणि सर्वांचं उपासनेचं फल काय आहे? याचा अर्थ आग्रह नाही कोणत्या देवतेचे. सर्व देव नमस्काराः केशवम प्रतिगच्छति. यथा काय आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम. सर्व देव नमस्काराः केशवम प्रतिगच्छति. जसं आकाशातून पडलेलं पाणी हे समुद्राला जाऊन मिळतं त्याप्रमाणे सर्व कोणी केलेल्या आपापल्या इष्ट देवतेच्या उपासना ह्या शेवटी एकाच स्वरूपाला प्राप्त होतात. सर्वांना फल विदेह मुक्ती हे फल सर्व उपासकांना समानच होतं. आता उपासक म्हणजे देवयान मार्गाने ब्रह्मलोकाला जाणारे उपासक ते, बाकीचे मात्र ते पुनरावृत्तीला प्राप्त होतात. याविषयी अशी शंका येण्याचा संभव आहे की ईश्वर एक असून 5 देवांची नामरूपे भिन्न आहेत. ती भिन्न भिन्न नामरूपे एका ईश्वरात संभवत नाही. याचे समाधान असे की वास्तविक नामरूप परमेश्वराच्या ठिकाणी नाही, परंतु मंदबुद्धी पुरुषांना नामरूपरहित परमात्म्याच्या ठिकाणी उपासनेकरिता कल्पित नामरूप शास्त्राने सांगितले आहे. हे वर्म लक्षात ठेवले म्हणजे पुराण वाक्यांचा विरोध निवृत्त होतो. आता शंका अशी येऊ शकते का ईश्वर तर एकच आहे आणि त्याची भिन्न भिन्न नामरूप कशी?
ईश्वर जर एकच असला तर त्याची नाव आणि रूप सुद्धा आपले ईश्वर अनेक असले तर त्याची नाव रूप सुद्धा भिन्न पाहिजे आणि एकच असला तर त्याची नामरूप भिन्न असता कामा नाही. ईश्वर एक असून 5 देवांची नामरूपे भिन्न भिन्न आहेत. ती भिन्न भिन्न नामरूपे एका ईश्वरात संभवत नाही आणि एकच ईश्वरन त्याला कधी देवी, त्याला कधी गणेश, त्याला सूर्य अशी वेगवेगळी नामरूप संभवत नाही अशी शंका येण्याची शक्यता आहे. परंतु ते म्हणतात याचे समाधान असे की वास्तविक नामरूप परमेश्वराच्या ठिकाणी नाही. म्हणून त्यांनी सांगितलं नाही रंग नाही रूप नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुही रघुराया. परमात्म्याला खरं काय आहे, नाम आणि रूप नाहीच आहे. परमात्मा हा नामरूपाच्या अतीतच आहे. परंतु वास्तविक नामरूप परमेश्वराच्या ठिकाणी नाही. परंतु मंदबुद्धी पुरुषांना नामरूपरहित परमात्म्याच्या ठिकाणी उपासनेकरिता कल्पित नामरूप शास्त्राने सांगितले आहे. वास्तविक परमात्मा हा नामरूप आहे. त्या सर्व देवतांचं एकच नाव आणि एकच रूप नाही. तर त्या ठिकाणी उत्तर कसं देतात की तो काय म्हणतो की प्रत्येक नामरूप एकच देव असेल तर त्याची नामरूप भिन्न असता कामा नये आणि जर अनेक देवता असतील तर अर्थात त्यांची नामरूप भिन्न आहेत. आणि तुम्ही तर सांगता तर सर्व लोकांना काय होतं एकच उपासनेचं फल प्राप्त होतं आणि एकच लोक जो असतो तो त्यांना आपापल्या कल्पनेप्रमाणे प्रतीत होतो. हे सांगताना त्याचं वेदांताचं तात्पर्य असं आहे की तत्वतः जर पाहिलं तर परमात्म्याला कोणतंच नाव आणि रूप नाही. परमात्मा हा नामरूप रहित आहे. परंतु जे मंदबुद्धी पुरुष आहे त्यांना जर सांगितलं नाही रंग नाही रूप नाही वर्ण छाया तर ते काय म्हणतील आम्ही ज्याला रूपही नाही नावही नाही. नाम आहे का तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, ज्याला नाव आणि रूप नाही तो आम्ही काय केला भक्ती प्रेमाने त्याला सगुण आणि साकार केलं किंवा आणि याला रूपाबळे करोनी खळे हरिदासी. त्या परमात्म्याचे अनेक नाव ठेवले. विष्णू सहस्त्रनाम. ज्या परमात्म्याला नावच नाही त्याला 1000 नावं ठेवली. याचं कारण काय? हा देवा हाती रूप धरविला आकार निधू निराकार होऊ त्याशी. देवाच्याकडून आम्ही काय केलं रूप आणि नाव त्याचं ठेवून घेतलं. त्याला निराकार आम्ही ठेवलं नाही. कारण निराकार देव जो आहे तर आपण जर म्हटलं की आता आहे ते संप्रदाय काही निरंकारी बाबा आणि ते सगळे बरेचसे हजारो लोक त्यांचे शिष्य आहेत संपूर्ण देशाविदेशामध्ये आणि ते म्हणतात की आम्ही ते सगुण देव मानत नाही, आम्ही निर्गुण देव मानतो आणि निर्गुण देवाची ते उपासना करतात. आणि निर्गुण देवाची उपासना करताना जर इथे एक जण आले होते तिथे एक तळघर आहे ते म्हणे की मला आम्ही निर्गुण देव मानतो आणि ते त्याची प्राप्ती ध्यानाने होते. ते आम्ही गेलो बघायला तिथं कशाला तरी त्यांना जेवायला बोलायला गेलो. सकाळपासून बसले ते इतके मोठमोठ्याने बसल्या बसल्या घोरत होते की त्यांना त्याच्यामध्ये त्यांना निर्गुण निराकार देवा कारण ज्याला नावही नाही रूपही नाही ती वृत्ती झाली ठप्प. तिला तर काय अधिष्ठानाचं ज्ञानच नाही, कसं लीन करायचं त्याची साधनही माहीत नाही. मग ती काय झाली अधिष्ठानात लीन होण्याऐवजी कुठे लीन झाली अज्ञानात कारणात लीन झाली आणि कारणात लीन झाली की वृत्ती त्याला म्हणतात सुषुप्ती. नंतर दुसरे एक आले होते तर ते पण म्हणायचे की आम्ही गुरुदेव रानडेंचे शिष्य, आम्ही निर्गुण निर्विकार परमात्मा मानतो. ते आता इतक्यात येत नाही आणि ते आले की इतके पटकन आले की असं म्हणजे पाणी प्यायला अवकाश करते म्हणजे आज मी 12 तास साधना करणार आहे आणि ते जाऊन तिथं बसायचे. जर तुम्ही केव्हाही जा तरी ते झोपलेलेच असायचे कारण झोपण्याची खून आहे. डोळे तारवटले तरी आपल्याला कळतं की नाही बरं तार पण ते एकदम डोळे मिटलेलेच असतात आणि मान आपोआप पाठात झोप आली की बघा किती माणूस सावध असू द्या आणि तो काय काय केलं झोपलो नाही आम्ही झोपलो नाही तर मान अशी कशी होईल. मान सांगते की झोपेची एक खून आहे त्याच्यामध्ये मान खाली पडते. तुम्ही जेव्हा जा तेव्हा ते झोपलेलेच असायचे. याच्यामध्ये सांगायचे काय की निर्गुण निराकार जो परमात्मा आहे तो वृत्तीला कसा काय विषय होईल आणि त्यामुळं अशा काही नाहीत असं नाही त्याचे अधिकारी आहे आणि ज्या लोकांना तितका बुद्धी नाही त्याचं जाण नाही तर अशा लोकांना काही जसं मनुष्याला हात पाय सगळं आहे तसंच परमात्म्याला या ठिकाणी जर आपल्यासारखं सगुण आहे साकार आहे आणि त्याप्रमाणे शास्त्राने त्याची कल्पना केली त्यामुळे तो काय झाला आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. तो नाव आणि रूपाला आल्यामुळे आपल्याला सोपा झाला सगुण साकार परमात्मा झाला. तर त्या प्रकाराने या ठिकाणी जे मंदबुद्धी पुरुष आहे त्यांना त्या निर्गुण निराकार अशा परमात्म्याची उपासना करता येत नाही. त्यांना मग आता त्यांना जर नाम रूप द्यायचं तर मग काय केलं परमात्म्याने त्याला आपलं शास्त्राने त्याला नाव ठेवलं आहे की नाही. ज्याला नाव नाही त्याला हा राम आहे अशा प्रकारचा
कृष्ण परमात्मा आहे. वंशी विभूषित करान नवनीरदाभात पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टात पूर्णेंदू सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहम न जाणे. आता त्या परमात्म्याचं रूप एकदा सांगितलं, आधरम मधुरम वदनम मधुरम, आहे की नाही, मधुराधिपते रखिलम मधुरम. तर मनुष्याला वृत्तीवर आला की नाही तो परमात्मा, त्याचा चिंतना करण्याला नामरूपाच्या द्वारा सोपा झाला. वास्तविक नामरूप नाही, पण नामरूपाची कल्पना शास्त्राने करून सांगितली. म्हणून ही कल्पनाच, म्हणजे नामरूप ही काय आहे, कल्पनाच आहे. मग ती कल्पनेला घेऊन इथं जी साधना केली त्या साधनेप्रमाणे वैकुंठ लोकातही गेल्यावर त्याला हा संपूर्ण हे चतुर्भुज, आपलं ब्रह्मलोकात गेल्यावरही त्याला असं वाटतं की हे सर्व चतुर्भुज अशा प्रकारची विष्णूची स्वरूप आहेत, किंवा ही त्रिनेत्र भगवान शंकराचं सर्व हे स्वरूप आहे, किंवा इथं भगवान शंकरच आपला आराध्य दैवतच या ठिकाणी विराजमान आहे, आपल्या महिमेमध्ये सिंहासनावर काय आरूढ आहे, अशा प्रकारची कल्पना होते. मंदबुद्धी पुरुषांना नामरूपरहित परमात्म्याच्या ठिकाणी उपासनेकरिता कल्पित नामरूप शास्त्राने सांगितले आहे. हे वर्म लक्षात ठेवले म्हणजे पुराण वाक्याचा विरोध निवृत्त होतो. हे जर गोष्ट लक्षात घेतली आपण, तत्वतः परमात्म्याला नावही नाही आणि रूपही नाही. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार आवडीनुरूप त्या परमात्म्याला अनेक नावं घेतली, आपापल्या रुचीनुसार त्या त्या देवतेच्या उपासनेमध्ये तो प्रवृत्त होतो. आणि ती उपासना जर निष्काम भावाने केली, दीर्घकाल निरंतर सत्कार आसेवितो दृढभूमी, आदरपूर्वक श्रद्धा विश्वासपूर्वक निरंतर आणि नित्य अशा प्रकारची जर त्याने ती उपासना केली, तर देहांताच्या वेळेला सुद्धा त्याला त्याच परमात्म्याचं चिंतन करीत तो अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याती नास्त्यत्र संशय यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम सात काय सत तम तमे वैती कौंतेय सदा तद्भाव भावितः.